मंडळी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या या सेशन मध्ये स्वागत करतो. मागील जो काही पार्ट आपण आतापर्यंत शिकवलेला आहे किंवा आपला झालेला आहे, तर त्या पार्ट बद्दल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला एकदा आता बोलू शकता, म्हणजे मला पुढे कंटिन्यू करायला. हा, नाही, ठीक आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला नाही असं मी समजतो. ठीक आहे, मग पॉलिनेशन पूर्ण झाल्यानंतर पॉलिनेशन हे जे होतं हे बिफोर फर्टिलायझेशन होतं. म्हणजे बिफोर फर्टिलायझेशन मध्ये आपण गॅमेटोजेनेसिस बघितलंय, त्याच्यानंतर आपण पोलन ट्रान्सफर बघितलं, ही 2 पॉइंट होते बिफोर फर्टिलायझेशन. नाउ द टाइम ऑफ फर्टिलायझेशन इज देअर. आता फर्टिलायझेशनची वेळ. इन अँजिओस्पर्म, अँजिओस्पर्म मध्ये काय आहे? अँजिओस्पर्मचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे that is an fertilization. पण फर्टिलायझेशन मध्ये सुद्धा स्पेसिफिकली अँजिओस्पर्म मध्ये कोणत्या प्रकारचं फर्टिलायझेशन होतं? तर कोण बोलतं? स्पेसिफिकली अँजिओस्पर्म मध्ये कोणत्या प्रकारचं फर्टिलायझेशन होईल? बोरावके, अनम्यूट करा आणि बोल. स्पेसिफिकली अँजिओस्पर्म मध्ये कोणत्या प्रकारचं फर्टिलायझेशन सापडतं? नाही. देवेंद्र? डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन, व्हेरी गुड. काही विद्यार्थ्यांनी सिपॅनोगॅमी असं उत्तर पाठवलेलं आहे. आता सिपॅनोगॅमी हे जे आहे हे कशा पद्धतीने फर्टिलायझेशन होतं किंवा कोणता वे आहे फर्टिलायझेशनचा, तर ते बोलतो सिपॅनोगॅमी. पण ऍक्च्युली अँजिओस्पर्मिक बाबत जर आपण फर्टिलायझेशनचा विचार केला तर मग अँजिओस्पर्म मध्ये फर्टिलायझेशन जो आपल्याला भेटतो दॅट इज अ डबल फर्टिलायझेशन. हे आपल्याला अँजिओस्पर्म मध्ये पाहायला भेटतं. नाउ व्हाय देयर इज नीड ऑफ डबल फर्टिलायझेशन मी डिस्कस केलेलं आहे तुमच्या बरोबर याच्या आधी. डबल फर्टिलायझेशनची गरज का आहे? कोण सांगेल? कांदळकर? व्हाय देयर इज नीड ऑफ डबल फर्टिलायझेशन? लचके कल्पेश, पटकन अनम्यूट होऊन बोलायचं रे. नाही. बरं पाटील? डिप्लॉइड झायगोट प्रोड्यूस करण्यासाठी. हा, डिप्लॉइड झायगोट प्रोड्यूस करण्यासाठी. अच्छा, डिप्लॉइड झायगोट प्रोड्यूस करण्यासाठी डबल फर्टिलायझेशन होतं. ऍक्च्युली झायगोट प्रोडक्शन हे फर्टिलायझेशनचं काम आहे. माझा जो प्रश्न आहे ना तुम्हाला तो हाय डबल, यावरती माझा प्रश्न आहे, का डबल फर्टिलायझेशन आहे? फर्टिलायझेशन तुम्हाला माहित आहे, म्हणजे स्पेसिफिकली सगळ्यांना ही गोष्ट माहित आहे की जेव्हा मेल गॅमेट फिमेल गॅमेट बरोबर फर्टिलाइज होतं, बोथ आर हॅप्लॉइड इन नेचर, दोन्ही हॅप्लॉइड आहे, तर त्यांच्यापासून तयार होणारा जो पार्ट असतो त्याला आपण म्हणतो झायगोट आफ्टर फर्टिलायझेशन विच इज डिप्लॉइड. नॉर्मली सर्व प्रकारच्या ऑर्गॅनिझम मध्ये हाच रेशो आहे, किंवा याच प्रकारे जितके काही सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम असतील सगळ्यांमध्ये याच पद्धतीने प्रोसेस होते. म्हणजे यामध्ये होतं काय की हे जे फर्टिलायझेशन आहे यामध्ये सिमिलर टाइप ऑफ गॅमेट फर्टिलाइज होतात. सिमिलर टाइप ऍट इट्स क्रोमोझोमल लेवल, त्याच्या क्रोमोझोमल लेवलवरती, किंवा आपण त्याला म्हणूया न्यूक्लियस लेवलवरती, म्हणून आपण इथे हॅप्लॉइड म्हटले. दोन हॅप्लॉइड गॅमेट फर्टिलाइज होतील आणि डिप्लॉइड झायगोट तयार होईल. दॅट इज द डेफिनेशन ऑफ फर्टिलायझेशन. हे फर्टिलायझेशनची डेफिनेशन आहे. तर आपला प्रश्न असा आहे की
व्हॉट इज डबल फर्टिलायझेशन, किंवा मी प्रश्न डबल फर्टिलायझेशन काय आहे हे विचारलेलं नाही तुम्हाला, तर डबल फर्टिलायझेशन का होतं अँजिओस्पर्म मध्ये, मला याचं उत्तर पाहिजे. मोहाडकर. Because there are two male gametes. अच्छा, तिथे 2 मेल गॅमेट आहे म्हणून डबल फर्टिलायझेशन होतं. पण 2 मेल गॅमेट का फॉर्म होतात मग हा प्रश्न राहतो. कारण सगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम मध्ये, सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये सिंगल मेल गॅमेट फॉर्म होतो, पण अँजिओस्पर्म मध्ये का डबल मेल गॅमेट? त्याचं उत्तर म्हणजेच तुम्हाला डबल फर्टिलायझेशनचं उत्तर भेटेल. म्हणजे याच्यातून मला तरी कळेल की मी जेव्हा तुम्हाला पोलन ग्रेन शिकवत होतो आणि डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट शिकवत होतो, ते तुम्हाला किती प्रमाणामध्ये कळलं हे मला कळलं त्याच्यात. आणखीन कोण बोलू शकतो? समाधान, रौदाळे समाधान. हा, त्याच्यात व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल फॉर्म झालं. ठीक आहे ना, व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल फॉर्म झालेले असतात आणि त्यापैकी जनरेटिव्ह सेल 2 मेल गॅमेट फॉर्म करतात. प्रश्न काय तुम्ही हे समजून घ्या. कारण विचारलंय तुम्हाला, का डबल फर्टिलायझेशनची गरज आहे? व्हाय देयर इज नीड ऑफ डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म्स? एक फर्टिलायझेशन तुमचं झायगोट तयार करतं, दुसरं फर्टिलायझेशन एक होतं, मग त्याची काय गरज पडेल? तुमचं झायगोट तयार झालं म्हणजे तो काय करेल पुढे जाऊन? इट विल फॉर्म द एम्ब्रिओ. हा पुढे एम्ब्रिओ तयार करेल, ठीक आहे. आणि तुमच्या त्या एम्ब्रिओ पासून पुढे सीड तयार होईल आणि त्या सीड पासून पुढे फ्रूट तयार होईल किंवा सीडच्या वरती फ्रूट तयार केलं जाईल. तुमचा हा सीड काय होईल? पुढे सॉइल मध्ये तुम्ही सोप करून नवीन प्लांट तयार करशाल. देयर विल बी न्यू प्लांट. झालं नाही हे तुमचं एक फर्टिलायझेशन. मग दुसऱ्या फर्टिलायझेशनची गरज काय? For nourishment. हा, मोहाडकरला आत्ताशी उत्तर क्लिअर केले. म्हणजे मला असं वाटतं त्यावेळी तुम्हाला हे गरजेचं होतं, मग नंतर तुम्ही उत्तर देणार होते का माहित नाही. कशाची गरज का गरज आहे? तर फॉर द पर्पज ऑफ नरिशमेंट. कशाची आहे? नरिशमेंट. मग नरिशमेंट साठी एक स्ट्रक्चर तयार केला जातं. मग एक फर्टिलायझेशन मी तुमच्या समोर ठेवलंय हे, ज्यामध्ये होतं काय? हॅप्लॉइड मेल गॅमेट हॅप्लॉइड फिमेल गॅमेट बरोबर फर्टिलाइज होतं. हॅप्लॉइड फिमेल गॅमेट हे एम्ब्रिओ सॅक मध्ये कोणतं, त्या सेलचं नाव काय? पवार साक्षी. जो सेल हॅप्लॉइड आहे एम्ब्रिओ सॅक मध्ये, तसे सगळे सेल, मोस्ट ऑफ द सेल एम्ब्रिओ सॅक मध्ये हॅप्लॉइड आहे, पण त्याच्या बरोबर मेल गॅमेट फर्टिलाइज होतो तो सेल कोणता, त्याचं नाव काय? हा डबल फर्टिलायझेशन पैकी एक. बिरे प्रसाद, तो कोणता सेल आहे ज्याच्या बरोबर मेल गॅमेट फर्टिलाइज होतो, ज्याच्यापासून झायगोट तयार होतो? एक सेल. एक सेल. व्हेरी गुड. एक apparatus पैकीचा एक सेल आहे, तर आपण एक सेल असं म्हणतो, ठीक आहे. मग मेल गॅमेट त्या एक सेल बरोबर फर्टिलाइज होतो आणि त्याच्यापासून झायगोट तयार होणार आहे. मग इथं अशा प्रकारचं जो फर्टिलायझेशन असतं ना, मी तुम्हाला प्रश्न विचारताना याच्यातूनच एक फर्टिलायझेशन क्लिअर करतोय, ठीक आहे ना. मग अशा प्रकारचं जो फर्टिलायझेशन होतो ज्याच्यामध्ये हॅप्लॉइड मेल गॅमेट हॅप्लॉइड फिमेल गॅमेट बरोबर, हॅप्लॉइड सिमिलर, त्यांची क्रोमोझोम लेवल सिमिलर आहे, त्यांचं न्यूक्लियर लेवल सिमिलर आहे, म्हणून आपण त्याला हॅप्लॉइड म्हणतो. मग हॅप्लॉइड फर्टिलाइज झालं, झायगोट तयार झालं, दोन्हीही सिमिलॅरिटी शो करतात त्यामध्ये. मग त्या बेसिसवरती दिस टाइप ऑफ फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज सिंगॅमी. या प्रकारच्या फर्टिलायझेशनला आपण काय म्हणतो? वी कॉल इट सिंगॅमी. सिंगॅमी का म्हणतो? सिंग याचं मिनिंग होतं सिमिलर गॅमेट्स. गॅमी म्हणजे फर्टिलायझेशन, म्हणजे दोन गॅमेट फर्टिलाइज होणे, परंतु दोन्ही सिमिलर आहेत. मग एक फर्टिलायझेशन हे झालं. दुसरं फर्टिलायझेशन, सेकंड फर्टिलायझेशन जे याच्यामध्ये भेटतं, दॅट इज, मग त्यामध्ये काय होईल? इट इज फॉर द पर्पज. मग मी पर्पज लिहितो, पर्पज ऑफ सेकंड फर्टिलायझेशन दॅट इज अँड नरिशमेंट. आणि हे नरिशमेंट कोणाचं करायचं आहे? दिस नरिशमेंट इज ऑफ एम्ब्रियो. डेव्हलपिंग एम्ब्रियोचं नरिशमेंट करायचं आहे. And for that purpose, the structure will be formed. That structure is called as endosperm. Now, second fertilization जो तुमचा असेल ना, second fertilization, it is for the purpose of formation of the endosperm. कशासाठी असेल? एंडोस्पर्म फॉर्मेशन साठी. कारण हा एंडोस्पर्म काय करेल?
डेव्हलपिंग एम्ब्रिओला नरिश करण्याचं काम करेल किंवा नरिशमेंट करण्याचं काम करेल. ठीक आहे, हा पर्पज आहे. हे पर्पज पूर्ण होईल. हे पर्पज पूर्ण करण्यासाठी एंडोस्पर्म तयार केलं जातं. पण एंडोस्पर्म साठी हा सेकंड फर्टिलायझेशन, त्यासाठी जो इथे फर्टिलायझेशन होतो ना, तर तिथे एक मेल गॅमेट आपलं काय झालं इथे यूज झालाय पहिला. दुसरा मेल गॅमेट आता वापरायचा आहे. मग इथे काय होईल, सेकंड मेल गॅमेट इट इज हॅप्लॉइड विच इज फर्टिलाइज्ड विथ. जेव्हा न्यूक्लियर लेवल वाढते तेव्हा तयार होणारा स्ट्रक्चर हे नरिशमेंट करतं. हे मी तुम्हाला याच्या आधी पण कधीतरी सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा मल्टी न्यूक्लियर कंडिशन एखाद्या सेलमध्ये होते ना, त्याला आपण सिन्सिशियम म्हणतो, बरोबर. तर जेव्हा मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन एखाद्या सेलमध्ये फॉर्म होते तर तो सेल नरिशमेंट मध्ये मदत करतो. दॅट सेल विल बी युजफुल इन दी नरिशमेंट पर्पजेस आज लाईक टॅपेटम. टॅपेटम काय करत होता, तो सुद्धा म्हणजे काही ठिकाणी असं म्हटलंय की तो मल्टी न्यूक्लियर आहे. मग जर तो मल्टी न्यूक्लियर आहे तर त्याचं काम नरिशमेंट करणे आहे डेव्हलपिंग पोलन ग्रेनला. डेव्हलप होणाऱ्या पोलन ग्रेनला नरिशमेंट करणं तो करतो. सिमिलरली इथं या, मग इथे एक तुमचा गॅमेट आहे हॅप्लॉइड. मल्टी न्यूक्लियर कंडिशन तुम्हाला इथे फॉर्म करायची आहे. इथे तुम्हाला डिप्लॉइड भेटले. जरी इथं फर्टिलायझेशन झाले तर इथे दोन न्यूक्लियस फर्टिलाइज झाले. आता इथं तुम्हाला मल्टी न्यूक्लियर कंडिशन म्हणजे याचा अर्थ असं नाहीये की सेल एकापेक्षा जास्त न्यूक्लियस कन्सिस्ट करत असेल. मला इथं काय म्हणायचं आहे की मल्टी न्यूक्लियर म्हणजे ते सगळे फर्टिलाइज होते, मग नंतर सिंगल न्यूक्लियस फॉर्म होईल. पण त्याचा नेचर प्लॉइडी लेवलला बदलेल. नेचर जो आहे तो प्लॉइडी लेवलला बदलेल. मग इथे जो फर्टिलायझेशन आहे तो कोणाबरोबर असेल, मी हेही तुम्हाला क्लिअर केलेलं आहे एम्ब्रियो साइट समजून सांगत असताना. मग सेकंड फर्टिलायझेशन सेकंड मेल गॅमेटचं कोणाबरोबर असेल? पोलर न्यूक्लियर. सिनर्जिड्स बरोबर. पोलर न्यूक्लियर. पोलर न्यूक्लियर. न्यूक्लिआय. व्हेरी गुड. हे जे वरतील जो दोन न्यूक्लियस होते मध्ये आले म्हणजे जो मेन सेल होता मोठा लार्ज सेल त्याचे ते न्यूक्लियस झाले. ते दोन न्यूक्लियस फर्टिलाइज झाले. ते दोन न्यूक्लियस फर्टिलाइज झाल्या कारणानं तिथे काय झालं, आता सेकंडरी न्यूक्लिआय फॉर्म झाला. त्यावेळेस आपण ते नाव घेतलेलं आहे. म्हणजे पोलार न्यूक्लिआय आफ्टर फर्टिलायझेशन कन्वर्ट्स टू सेकंडरी न्यूक्लिआय. बरोबर. मग सेकंडरी न्यूक्लिआय तुमचा कसा होता, डिप्लॉइड होता. बरोबर. मग इथं सेकंड मेल गॅमेट तुमचा जो असेल तो काय होईल, डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लिआय बरोबर फर्टिलाइज होईल. सेकंडरी न्यूक्लिआय विच इज डिप्लॉइड इन नेचर. ठीक आहे. त्याच्यापासून आता ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे. दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लिआय. कारण सध्याला हे न्यूक्लियसच आहे. ती न्यूक्लियस फर्टिलाइज झाले म्हणून त्याला न्यूक्लियस म्हणतात. मग प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लिआय हे नाव असतं. PEN हे शॉर्ट फॉर्म आहे आणि इट इज ट्रिप्लॉइड इन नेचर. याची प्लॉइडी लेवल वाढली ऍज कंपेअर टू झायगोट. याची प्लॉइडी लेवल वाढली. ही जी प्लॉइडी लेवल वाढलेली आहे तर हे झालं ट्रिप्लॉइड इन नेचर. इट्स प्लॉइडी लेवल increases, hence it will be useful for the purpose of nourishment. मग होणार काय आहे, की प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लिआय पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये कन्वर्ट होईल एंडोस्पर्म मध्ये. ठीक आहे. आणि हा एंडोस्पर्म नरिशमेंट करण्याचं काम करेल कोणाला, एम्ब्रियोला. एकीकडे झायगोट फॉर्म होतो, त्याची डेव्हलपमेंट होते एम्ब्रियो मध्ये आणि एम्ब्रियो नंतर सील मध्ये कन्वर्ट होतो. तो सेल तुम्ही साईडला सोप करणार आहात आणि नवीन प्लांट तयार होईल. तुमचं इथं रिप्रोडक्शन पूर्ण होते. मग इथं ही पूर्ण प्रोसेस झायगोट टू एम्ब्रियो, एम्ब्रियो टू सीड ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी मदत कोण करतोय, एंडोस्पर्म करतोय. आणि हे एंडोस्पर्म नरिशमेंट होत करून काय करेल, ही प्रोसेस कंप्लीट करण्याचं काम करतात. हे एंडोस्पर्म तयार केलं जाईल सेकंड फर्टिलायझेशन द्वारे. आणि इथं जी रिक्वायरमेंट होती सेकंड फर्टिलायझेशनची ती रिक्वायरमेंट काय झाली, पूर्ण झाली. ठीक आहे. सो दीज आर टू फर्टिलायझेशन्स, दॅट इज डबल फर्टिलायझेशन ऑकर्स in the angiosperm, which is a characteristic feature of the angiosperms only. हे फक्त कोणाचा विचार आहे, angiospermचा विचार आहे, अदर प्लांट्सचं नव्हे. इवन ऑल्सो एनिमल मध्ये सुद्धा अशा प्रकारचे फीचर आपल्याला सापडत नाही. यावरून तुम्ही सीडचे दोन प्रकार स्टडी केले होते ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ द एंडोस्पर्म. आठवतंय तुम्हाला,
कोण सांगू शकतो? ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ एंडोस्पर्म देयर आर 2 टाइप ऑफ सेल्स. कोण सांगेल याचं उत्तर? चव्हाण. समाधान पवार. उत्तर येत नाहीये. हे सगळे गायब तर नाही झाले ना? काही जण पाठवत आहेत. अच्छा, क्वेश्चन रिपीट करायचं. वास्तवाचं म्हणणं असं आहे, ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ एंडोस्पर्म, एंडोस्पर्म प्रेझेंट असणे किंवा ॲब्सेंट असणे सीड मध्ये, देयर आर 2 टाइप ऑफ सीड. इथे सीडचे 2 प्रकार आहेत. मग ते प्रकार कोणते? व्हॉट आर दीज 2 टाइप्स? Endospermic and non-endospermic. एंडोस्पर्मिक अँड नॉन एंडोस्पर्मिक सीड. ठीक आहे, व्हेरी गुड. तुम्हाला आठवलं पाहिजे होतं, कारण हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. सीडचे टाइप्स मॉर्फोलॉजीमध्ये आपण बघितलेले आहेत. मग ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स, मग काही सीड जे आहे हे सीड फॉर्मेशनच्या वेळेस कंप्लीट एंडोस्पर्म वापरून घेतात, म्हणून त्या सीड मध्ये एंडोस्पर्म बाकी राहत नाही. ऍट दी मॅच्युरिटी लेवल, सीडच्या मॅच्युरिटी लेवलला सीड तुमचं काय झालंय? मॅच्युअर होतंय, म्हणजे डेव्हलप होतंय. मॅच्युअर होतोय याचा अर्थ मॅच्युरिटीसाठी तो एंडोस्पर्म वापरून घेणार आहे. ठीक आहे, इट विल बी युजेस द एंडोस्पर्म. जर कंप्लीट एंडोस्पर्म यूज केला तर दॅट इज नॉन एंडोस्पर्मिक सीड. त्या सीडला आपण काय म्हणतो? नॉन एंडोस्पर्मिक सीड. आणि जर ऍट द मॅच्युरिटी एंडोस्पर्म विल बी रिमेन्स ॲज इट इज, जर एंडोस्पर्म बाकी राहिलेला असेल, कंप्लीट वापरला गेलेला नसेल, तर इन दॅट केस द सीड इज कॉल्ड ॲज एंडोस्पर्मिक सीड. त्या सीडला आपण नाव देतो एंडोस्पर्मिक सीड. Non-endospermic seed, it is also called as X. albuminous seed. याला दुसरं नाव काय आहे? X. albuminous seed. आणि एंडोस्पर्मिक सीडला नाव आहे दुसरं, that is albuminous seed. त्या सीडला आपण म्हणतो albuminous seed. हे आपण ऑलरेडी मॉर्फोलॉजीच्या वेळेस बघितलेलं होतं. थोडंसं फक्त काही प्रमाणामध्ये इथं रिवाइज करून घेतलंय. मग आता मी फर्टिलायझेशन ऍक्च्युअली तुमच्या क्वेश्चनद्वारे कंटिन्यू केले, पण अजून मला फर्टिलायझेशन इंट्रोडक्शन द्यायचं बाकी होतं, ते तुम्हाला भेटून गेलेलं असेल. काही गोष्टी फर्टिलायझेशनचे बोलायचे बाकी आहेत, ते मी आता इथं क्लिअर करतो. तर फर्टिलायझेशन हे कुणी डिस्कव्हर केलं, हे पहिला प्रश्न निर्माण होतो. तर फर्टिलायझेशन डिस्कव्हर्ड बाय स्ट्रॉसबर्गर. Fertilization is discovered by Strasburger in 1884. 1884 मध्ये स्ट्रॉसबर्गरनं फर्टिलायझेशन काय केलं? डिस्कव्हर केलं होतं. ठीक आहे, हे नाव ध्यानात ठेवा, कारण यावरती AIPMT मध्ये प्रश्न विचारले. नीट मध्ये मला काय हा प्रश्न सापडलेला नाहीये. पॉसिबिलिटी असते विचारलं जाऊ शकतो. आता अँजिओस्पर्मचा विचार जर आपण करत असू तर स्पेसिफिकली प्लांट मध्ये कोणतं प्लांट इथे वापरलं गेलं? तर मोनोट्रॉपस हा प्लांट इथे वापरला गेला. मोनोट्रॉपस मध्ये हा प्लांट इथे वापरला गेला फॉर द पर्पज ऑफ इट्स डिस्कव्हरी, त्याच्या डिस्कव्हरी पर्पजसाठी. तर हे झालं फर्टिलायझेशनची डिस्कव्हरी. ठीक आहे, अँजिओस्पर्मचा एक कॅरेक्टरिस्टिक पिक्चर जे तुम्ही सुरुवातीला मला सांगितलं होतं की फर्टिलायझेशन ऑकर्स थ्रू पोलन ट्यूब. फर्टिलायझेशन कसे होते? पोलन ट्यूब थ्रू होते. मग फर्टिलायझेशन जर पोलन ट्यूब थ्रू होत असेल तर फर्टिलायझेशन बाय पोलन ट्यूब. ठीक आहे, मग अशा प्रकारच्या फर्टिलायझेशनला आपण नाव देतो. तुम्ही सुरुवातीला दिलं म्हणून तुम्हाला विचारत नाही, कॉल्ड ॲज सिपॅनोगॅमी. जो फर्टिलायझेशन पोलन ट्यूबच्या सहाय्याने केलं जातं त्या फर्टिलायझेशनला आपण काय म्हणतो? सिपॅनोगॅमी. इथे आता क्लिअर करतो.
See, it is anastigma, it is style, ओव्हरी, ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये असलेलं तुमचं ओव्ह्यूल. ओव्ह्यूलची कंप्लीट फिगर काढत नाही, अर्धीच फिगर काढतो ते. इथे आतमध्ये तुमचं प्रेझेंट असलेला एम्ब्रियो सॅक, ठीक आहे. सिपॅमेटली काय असेल मग, योर पोलन विल कम हियर आफ्टर पॉलिनेशन. तुमचे पोलन विल काय झाले, पॉलिनेशन नंतर याच्यावरती आले स्टिग्मावरती, ठीक आहे. मग सुरुवातीला देयर इज अ पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन. फर्टिलायझेशन मध्ये स्पेसिफिक स्टेप्स आहेत. पहिली स्टेप जी आहे ती पॉलिनेशन पूर्ण झाली आहे, ठीक आहे. सेकंड स्टेप या ठिकाणी आहे, पॉलिनेशन झाल्यानंतर पोलन ग्रेन हे पिस्टिल वरती आले कार्टिलवर, मग ते पोलन पिस्टिल इंटरॅक्शन झालं. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन यावरती आपण लास्ट टाइम डिस्कशन केलेलं आहे. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे ऍक्च्युअली काय होतं, देयर इज अन जर्मिनेशन. इथे काय होणार आहे, जर्मिनेशन होईल पोलन ग्रेनचं स्टिग्मावरती. जर्मिनेशन झाल्या कारणाने देयर इज फॉर्मेशन ऑफ द पोलन ट्यूब. मग इथे पोलन ट्यूब फॉर्म होईल, ठीक आहे. आता ही पोलन ट्यूब थ्रू स्टाईल काय होणार पुढे जाणार आहे. इथे एक स्पेसिफिक प्रोसेस आहे, ती काय, स्टिग्मा सिमिलर स्पेसिस जर असेल तर कॉम्पिटेबल असेल विथ दॅट पोलन ग्रेन, त्या पोलन ग्रेनवर कॉम्पिटेबल असेल. स्टिग्मा सिक्रेट शुगरी सबस्टन्स. स्टिग्मा काय करेल, एक शुगरी सबस्टन्स सिक्रेट करेल. आता ही शुगरी सबस्टन्स काय आहे, इथे येतो शुगरी सबस्टन्स. हे जे शुगरी सबस्टन्स आहे, इट इज सम व्हॉट वॅक्सी. हा काही प्रमाणामध्ये वॅक्सी आहे, which contain the sugar as well as much more amount of water and some inorganic constituent. काही महत्त्वाचे inorganic constituent याच्यामध्ये प्रेझेंट असतात, जे फर्टिलायझेशन साठी खूप महत्त्वाचे आहेत, as well as पोलन ट्यूब डेव्हलपमेंट साठी सुद्धा महत्त्वाचे. नीट मध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग ते कोणते, यामध्ये एक आहे बोरॉन आणि एक आहे कॅल्शियम आयन. बोरॉन आणि कॅल्शियम आयन हे दोन आहेत. हे बोरॉन आणि कॅल्शियम आयन काय करतात, दे आर युजफुल फॉर द पर्पज ऑफ ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब. हे काय करतील, पोलन ट्यूब ग्रोथ करतील, ठीक आहे. एकीकडे तिथे शुगरी सबस्टन्स आहेतच, वॅक्सी असल्या कारणाने स्टिग्मा हा स्टिकी असतो, म्हणजे तो पोलन ग्रेनला काय करतो, पकडून ठेवतो, ठीक आहे. आणि बोरॉन आणि कॅल्शियम जे आहे ते दोन्ही पण पोलन ट्यूब इन्क्रीज करण्यासाठी मदत करतात. म्हणजे त्या पद्धतीने पोलन ट्यूब काय होईल, इन्क्रीज वाढत जाईल. जसं शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब करत जाईल तसं पोलन ग्रेनचं सायटोप्लाझम वाढत जाईल, ठीक आहे. पोलन ग्रेनचं सायटोप्लाझम वाढलं म्हणजे पोलन ट्यूब काय होईल, सायटोप्लाझम त्या पोलन ट्यूब मध्ये राहिलेले पोलन ट्यूब इन्क्रीज होत राहील. इथे आणखी एक गोष्ट आहे, म्हणजे शुगरी सबस्टन्सचं आणखी एक पॉइंट. एक तर हे झालं की शुगरी सबस्टन्स इज युजफुल फॉर द पोलन जर्मिनेशन. सेकंड थिंग, पोलन ग्रेन हे जेव्हा पॉलिनेशन होऊन येतात, म्हणजे वेन इट लिव्हज दी अँथर, जेव्हा पोलन ग्रेन अँथर लिव्ह करतो, म्हणजे पोलन ग्रेन अँथर सोडतो, तर त्यावेळेस काय होतं की पोलन ग्रेन मोस्टली डेझिकेटेड. डेझिकेटेड म्हणजे काय झालं, त्याच्यातलं पाणी कमी झालं, म्हणजे पोलन ग्रेन ड्राय होणार आहे, ओके. हेन्स दिस शुगरी सबस्टन्स विथ वॉटर, त्याच्यामध्ये वॉटर पण डायरेक्टली प्रेझेंट आहे. मग इट इज युजफुल फॉर द पर्पज ऑफ हायड्रेशन. मग त्या पोलन ग्रेनचं हायड्रेशन करण्याचं काम कोण करेल, शुगरी सबस्टन्स करेल. एक तर हे पहिलं झालं, ड्राईड पोलन ग्रेन, डेझिकेटेड पोलन ग्रेन कन्वर्ट्स टू दी हायड्रेटेड पोलन ग्रेन. शुगरी सबस्टन्सचं आणखी एक काम काय आहे, द डेझिकेटेड पोलन ग्रेन कन्वर्ट्स टू, कशामध्ये कन्वर्ट होईल, हायड्रेटेड पोलन ग्रेन मध्ये कन्वर्ट होईल. That will be converted to the hydrated pollen grain and as well as the pollen germination आहे, ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला शुगरी सबस्टन्स, त्याचं कंपोजिशन आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही आहे त्याचं काय काम आहे हे तुम्हाला क्लिअर केलं. आता पोलन ट्यूब इलॉंगेट होत चालली, की पोलन ट्यूब इलॉंगेट
झाली आणि ती जाणार आहे थ्रू स्टाईल. फॉर द पर्पज ऑफ गायडन्स टू दी पोलन ट्यूब, पोलन ट्यूबला गायडन्सही भेटतं इथं, पोलन ट्यूबला गायडन्स पण भेटतं. मग पोलन सिस्टिक इंटरॅक्शन मध्ये पोलन ट्यूबला त्या एक सेल पर्यंत किंवा एम्ब्रियो सॅक पर्यंत घेऊन जाण्याचं काम सीएल बरोबर. पोलन ट्यूब मायक्रोफाईलच्या सहाय्याने कुठपर्यंत पोहोचली, त्या एम्ब्रियो सॅक पर्यंत पोहोचली आहे, which will be enter into the synergies. त्यानंतर गायडन्स सिनर्जीज मध्ये एंटर होईल. हे गायडन्स कोण करतो त्याला, की ओव्ह्यूल ओव्हरी मध्ये ओव्ह्यूल मधून बरोबर त्याला कुठे जायचंय, सिनर्जीज मध्ये जायचंय. हे गायडन्स कोण करतो. ह्या गायडन्स साठी सिनर्जीज फॉर्म the specialized structure we called it piliform apparatus. मी इथे देतो, याच्यावरती मी डिस्कशन केलेलं आहे. piliform apparatus तो काय करेल, गाईड करेल पोलन ट्यूबला त्या एम्ब्रियो सॅक मध्ये एंटर होण्यासाठी. मग आता पोलन ट्यूब मी इथे तुम्हाला मायक्रोफाईल मधून जाताना दाखवली आहे, बरोबर आहे ना. पोलन ट्यूब मायक्रोफाईल मधून जाताना दाखवली आहे. याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाचे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो, याच्यातून थोडंसं डायव्हर्ट होतो. हे तो कन्सेप्ट मला क्लिअर करायचा आहे तुमचा. मग आपण इथे होतो सिफेनोगॅमी. इथे मी तुम्हाला पहा दाखवताना दोन तीन पोलन ग्रेन दाखवले, 1 2 3 तीन पोलन ग्रेन दाखवले, पण पोलन ट्यूब एकाचीच फॉर्म झालेला दाखवली, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ काही प्लांट मध्ये एकापेक्षा जास्त पोलन ट्यूब फॉर्म होऊ शकतात, पण त्याच्या एकाच ट्यूब होणार आहे पोलन ट्यूब जास्त फॉर्म होऊ शकतात. काही प्लांट मध्ये सिंगल पोलन ट्यूब फॉर्म केली जाते. त्या बेसिस वरती सिफेनोगॅमीमध्ये दोन प्रकार पडतात. मग यामध्ये एक प्रकार आहे मोनोसिटोनस कंडिशन. मोनोसिफोनस कंडिशन. सगळ्या प्रकारचे कॅप्सेला हा मेन एक्झाम्पल म्हणून ठेवा तुमच्याकडे, विथ ऑल एंजियोस्पर्म किंवा मोस्ट एंजियोस्पर्म असं म्हणतात. मोस्ट एंजियोस्पर्म्स shows monosyphonous condition. मोनोसिफोनस म्हणजे काय, सिंगल पोलन ट्यूब फॉर्मेशन, ठीक आहे. परंतु काही अशी आहेत एक्झाम्पल मध्ये, म्हणजे माल्वेसी फॅमिलीला, कुकरबिटेसी फॅमिलीला, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिसिफोनस कंडिशन पाहायला भेटेल. There will be polysiphonous condition. Polysiphonous, more than one pollen tube will be formed. त्यामुळे एकापेक्षा जास्त pollen tube त्या ठिकाणी फॉर्म केले जाते. मग पॉलिसिफोनस मध्ये एकापेक्षा जास्त pollen tube फॉर्म केले जाते. तर अशा प्रकारची कंडिशन कोणत्या एंजियोस्पर्म मध्ये भेटेल. मग एक्झाम्पल माल्वेसी अँड कुकरबिटेसी या प्रकारची फॅमिली आहे, त्याच्यामध्ये पॉलिसिफोनस कंडिशन आपल्याला पाहायला भेटते. हा कन्सेप्ट क्लिअर झाला. आणखी एक रिलेटेड कन्सेप्ट पोलन ट्यूबची एंट्री. इथे पोलन ट्यूबची एंट्री मी मायक्रोफाईल मध्ये दाखवली. त्या व्यतिरिक्त ऑर्गन ठिकाणी सुद्धा पोलन ट्यूबची एंट्री भेटते. मग ऑन द बेसिस ऑफ एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू दी ओव्ह्यूल, पोलन ट्यूबची एंट्री ओव्ह्यूल मध्ये होणे किंवा त्याच्या बेसिसवर फर्टिलायझेशन होणे, तर त्यानुसार 3 प्रकार पडतात. एक पोलन ट्यूब तुम्हाला इथून मायक्रोफाईल मधून जाताना दिसते. एक प्रकार असं पण आहे की ज्याच्यामध्ये पोलन ट्यूब तुम्हाला दिसेल विल बी एंटर थ्रू चलाजा या पद्धतीने. एक प्रकार तुम्हाला असं दिसेल कॅन बी एंटर थ्रू इंटिग्युमेंट्स या पद्धतीने. इंटिग्युमेंट्स सह काही मध्ये फिनिकल स्टू पण भेटतं. जर पोलन ट्यूब हे थ्रू मायक्रोफाईल जात असेल तर इट इज अ नॉर्मल कंडिशन, असे काही म्हणजे abnormal असं नाही, ठीक आहे. परंतु नॉर्मली याच्यामुळे म्हणतोय की मोस्ट ऑफ द एंजियोस्पर्म या प्रकारचं फर्टिलायझेशन शो करतो किंवा या प्रकारची प्रोडक्टिव्हिटी शो करतो. मी इथे जी एंट्री दाखवली दिस इज कॉल्ड एज द पोरोगॅमी. व्हॉट वी कॉल इट पोरोगॅमी, ठीक आहे. मग इथं एक टाइप एंट्री ऑफ पोलन ट्यूब नुसार एक प्रकार आहे पोरोगॅमी. पोरोगॅमी काय आहे तुम्ही लिहित जा तुमच्या पद्धतीने. एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू मायक्रोफाईल फॉर फर्टिलायझेशन. एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू मायक्रोफाईल, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल स्पेसिफिकली घेण्याची गरज नाही. कॅप्सेला हा मेन एक्झाम्पल ठेवा.
आणि सगळ्या प्रकारचे अँजिओस्पर्म ठेवले तरी चालते, म्हणजे मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म शो पोरोगॅमी. ठीक आहे, नाही त्याच्यात बरोबर. एक मिनिट हा, तिकडे काय हा. तर मोस्ट अँजिओस्पर्म जे आहेत हे पोरोगॅमी शो करतात. सेकंड, आता काही अँजिओस्पर्म जे आहे ती एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू चलाजा शो करतात. हे चलाजा थ्रू एंटर होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज चलाझोगॅमी. त्याला आपण काय म्हणतो, चलाझोगॅमी. मग सेकंड टाइप दॅट इज चलाझोगॅमी. Entry of pollen tube for fertilization. Entry of pollen tube through chalaza for fertilization. That is called as chalazogamy. Clear? हा एक कन्सेप्ट आहे. मग या प्रकारची कंडिशन कोणत्या प्रकारच्या प्लांट मध्ये पाहायला भेटते? मग बेचुला, त्याला तुम्ही बेचुला म्हटलं तरी चालेल. वॉलनट पण आहे तुमचं, वॉलनट. याला एक दुसरं नाव आहे दॅट इज ज्युलन्स. हा एक नाव आहे वॉलनट. तर अशा प्रकारची कंडिशन चलाझोगॅमीच्या दोन प्रकारच्या प्लांट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक्झाम्पल म्हणून ठेवले. आणि तिसरं, इफ पोलन ट्यूब एंटर थ्रू, जर पोलन ट्यूब एंट्री होत असेल कुठून, एकतर थ्रू इंटिग्युमेंट और थ्रू फ्युनिक्युलस. फ्युनिकल किंवा इंटिग्युमेंट हे दोन आहेत कंडिशन. इथे तुम्हाला दाखवलं आहे तसं. सो जर त्या थ्रू एंट्री होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज अ मेसोगॅमी और मेसोगॅमी. इथे मेसोगॅमी. एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू, तुम्ही लिहित चला, एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू इंटिग्युमेंट और फ्युनिक्युलस फॉर फर्टिलायझेशन. दॅट इज कॉल्ड ॲज अ मेसोगॅमी. मग मेसोगॅमी कोणाला सापडतं? एक्झाम्पल, जर समजा इंटिग्युमेंट मध्ये एंट्री होत असेल तर कुकरबिटा हा एक्झाम्पल आहे. आणि जर समजा फ्युनिक्युलस मधून एंट्री होत असेल तर एक्झाम्पल आहे पॉप्युलस. ठीक आहे, पिशिया हा एक एक्झाम्पल आहे. पिस्टेशिया. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत मेसोगॅमीचे. तुम्हाला सगळं दिसतंय का? मला माहिती पिशिया दिसत असेल तुम्ही लिहून घ्या. पिस्टेशिया, PISTACIA, पिस्टेशिया. स्क्रीन दिसते क्लियर? ओके, दिसते. ठीक आहे, थँक्यू. हे झाली एंट्री. इथे मी तुम्हाला हा पार्ट क्लिअर करून दिला. मग आता एंट्री झाल्यानंतर मग तिथे फर्टिलायझेशन आहे. मग फर्टिलायझेशन कसं होतं मी तुम्हाला सांगितलं. देयर आर टू फर्टिलायझेशन्स. मग दोन फर्टिलायझेशन कसे झाले? एक तर तुमची पोलन ट्यूब झाली इन द सिनर्जीज काय होणार आहे? पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन. थर्ड, पोलन ट्यूब enter into synergies. Synergies मध्ये एंट्री झाली म्हणजे एम्ब्रियो सॅक मध्ये काय झाली? एंट्री झालेली आहे. Where in synergies there is some chemical reaction. Synergies मध्ये काही chemical reactions होतात. Where the polar tube burst. इथे polar tube आपले burst होते. आता इथं या polar tube बरोबर तुमचे दोन मेल गॅमेट होते, बरोबर? हे बस्ट झाल्यानंतर हे जे मेल गॅमेट विल एंटर इनटू द एम्ब्रियो सॅक. त्यापैकी एक जो आहे तो एक सेल बरोबर फर्टिलाइज होईल and another one will be fertilized with the secondary nuclei. बरोबर? मी तुम्हाला लास्ट टाइम फिगर काढून दिलेली आहे. क्लियर? या ठिकाणी तुमचे सेकंडरी न्यूक्लिय असेल आणि इथे एक सेल आणि सिनर्जीज आहे. ठीक आहे, आता इथे एक जो सेल आहे तुमचा मेल गॅमेट तो
सेकंडरी लिव्हिंग फर्टिलाइज होतो. ठीक आहे. दिस इज सो कॉल्ड, याचं मी नाव तुम्हाला त्यावेळेस दिलं नव्हतं, एंडोस्पर्म फॉर्मेशन. ठीक आहे. मग दिस इज कॉल्ड ॲज ट्रिपल फ्युजन. एक फर्टिलायझेशन तुमचं कोणतं, ट्रिपल फ्युजन. आणि एक फर्टिलायझेशन जो आहे तो या ठिकाणी आहे थ्रू एक्सेल, थ्रू एक्सेल किंवा टू एक्सेल. मग एक्सेल बरोबर जो फर्टिलायझेशन होतो तो तुमचा नॉर्मली सगळ्या प्रकारच्या प्लांट मध्ये होतो, दॅट इज वी कॉल्ड सिंगॅन. या फर्टिलायझेशन आपण काय म्हणतो, सिंगॅन. देयर इज टू फर्टिलायझेशन, वन इज सिंगॅन आणि अनदर वन इज ट्रिपल फ्युजन. मग ट्रिपल फ्युजन तुम्हाला काय देईल, ट्रिपल फ्युजन पासून तुम्हाला जो प्रोडक्ट भेटेल दॅट इज प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियाय व्हिच इज ट्रिप्लॉइड इन नेचर. ठीक आहे. आणि सिंगॅन तुम्हाला काय प्रोडक्ट देईल, देयर इज एन झायगोट व्हिच इज डिप्लॉइड इन नेचर. ओके. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियाय कन्वर्ट्स टू एंडोस्पर्म. हा एंडोस्पर्म मध्ये कन्वर्ट होईल आफ्टर डेव्हलपमेंट. आपल्याला पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस पाहिजे नेक्स्ट सेक्शन मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये एंडोस्पर्म कसं तयार होईल आपल्याला पाहायचं आहे सेपरेट. मग हे एंडोस्पर्म जो तयार होणार आहे दिस विल बी ऍक्ट ऑन दी झायगोट. त्या झायगोट मध्ये ऍक्ट होईल आणि झायगोटची डेव्हलपमेंट होईल इनटू दी एम्ब्रियो. ठीक आहे. झायगोट डेव्हलप इनटू दी एम्ब्रियो. ठीक आहे. आणि ह्या एम्ब्रियोचं कन्वर्जन म्हणजे सीड किंवा फ्रूट मध्ये केलं. पोस्ट फर्टिलायझेशनल चेंजेस मध्ये आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, फॉर्मेशन ऑफ सीड अँड फ्रूट हे पॉइंट्स आपल्याला पोस्ट फर्टिलायझेशनल चेंजेस मध्ये पाहायचे आहे. इथं फर्टिलायझेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल आणि क्लिअरली समजलेलं असेल. याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला बोलू शकता. समजलंय पूर्णपणे? ओके ओके ओके. आता काही प्रॉब्लेम राहिलेला नाही. जर या टॉपिक विषयी काही प्रॉब्लेम असेल तुम्ही बोलू शकता. नाही? ठीक आहे. चला, प्रॉब्लेम काहीही नसेल तुम्हाला, जरी असेल तरी तसं तुम्हाला व्हिडिओ सेपरेट टाकणार आहे. काहीतरी मेसेज आला होता मी बघितला नाही आता. एक मिनिट. ओके ओके. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम कोणालाही नाही. ठीक आहे. थांबायला काही हरकत नाहीये, पण मी लगेच काही थांबणार नाहीये. तुम्हाला फटांगरे सरांना काही सूचना द्यायच्या आहेत महत्वाच्या. तुम्ही सध्याला ऑनलाईन राहा, सध्याला ऑनलाईन राहा आणि जे काही सूचना असेल त्यांच्या सूचना तुम्ही पाहून घ्या. तत्पूर्वी एक आठवण करून देतो, आज संध्याकाळी आपली टेस्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल मायक्रोफिल्म वेल्फेअरवरती 45 MCQची म्हणजे 180 मार्क्सची टेस्ट आहे. ठीक आहे. टेस्ट झाल्यानंतर जर क्वेश्चन मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, आन्सर की मध्ये असू शकतात किंवा नसू शकतात, नसतील 100% मी ते पाहून घेतो. परंतु डाऊट जर असेल तर तुम्ही डाऊट मला सेव्ह करू शकता, आपण ते डाऊट सॉल्व्ह करून घेऊ. पॉलिनेशन आणि डबल फर्टिलायझेशन शी रिलेटेड जे काही टास्क आहे, पॉलिनेशनचे टास्क मी आधीच द्यायला पाहिजे होतं पण दिले नाही, कारण आज टेस्ट असल्याकारणे मी आज टास्क पाठवणार नाही. पण उद्या मला ते दोन्ही टास्क पाठवेल. दोन्ही टास्कचे MCQs काय करा, सबमिट करून घ्या. ठीक आहे. आणखीन काही ऑर्डर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. नाही, तसा मेसेज की कोणाचं नाही आहे प्रॉब्लेम्स विषयी. ठीक आहे, चालेल. फटांगे सर तुमच्या बरोबर बोलतील त्यावेळेसाठी. तुमचे माईक ऑन करा. फक्त एवढे की घरात कुठे गडबड वगैरे गोंधळ होत असेल, आवाज येत असेल तर मग त्याला बंद करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आम्हाला पण आवाज तुमची क्लिअरली येते.